नाळवंडी रोडचा हा रस्ता आहे आणि याच रस्त्याला लगत एक पाईपलाईन काढलेली आहे, सार्वजनिक पाईपलाईन आहे. आणि त्या पाईपलाईनीला पाहायला गेलं आता सध्याचं तर त्या पाईपलाईनीला तुट्टी देखील बसवलेली नाही आणि या नळातून जेवढं पाणी निघतंय ते पूर्णपणे हा नाल्यामध्ये जाताना दिसतंय. काय सांगताल तुम्ही, तुम्हाला काय वाटतंय? आणि जर असं वायाला जात असेल तर हे नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाईल का, तुम्हाला वाटतंय का? काय सांगताल? कारण बीड शहरामध्ये पाण्याची आता बिकट अवस्था होत चाललेली आहे. परंतु जे नाळवंडी नाका पाण्याची टाकीपैकी जे नळ फुटलेलं आहे, जे पाणी टाकी आणि त्याला गोरगरिबासाठी पाणी काढलेलं होतं. परंतु हे जे तुट्टी आहे, जे वेस्टेज पाणी जे चाललंय, एका साईडला जे खड्डा आहे हा कुणी तोडला, हा नगरपालिका बघण्यात तयार नाही. आणि हा जे लाखो लिटर पाणी वाया चाललं ह्याचा आज दोषी कोण, ह्याच्यावर दोषीवर कारवाई झाली पाहिजे. आणि जे आता ज्या सध्याला 18 दिवसाला 15 दिवसाला पाणी येतं आणि हे पाणी नगरपालिकेमध्ये पाणी नाही, लाईट नाही तर मग हे वाया पाणी कसं जातं, कुणाच्या आशीर्वादाने? काय वाटतंय तुम्हाला, प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही की कर्मचाऱ्यांचं लक्ष नाही, काय वाटतंय? बहुतेक तर प्रशासनाचं लक्ष नाही आणि कर्मचाऱ्याचं लक्ष नाही. प्रशासन बी झोपलेलं आहे आणि कर्मचारी झोपलेले. कारण एक कर्मचाऱ्याला काही घेणं देणं नाही. कर्मचाऱ्याला शासन पेमेंट देतो, ते मग आपल्या घराचे कामं करतात. आणि जे त्यांना जे नोकऱ्या लागलेले आहेत फक्त बसून पगार घेण्यासाठी नोकऱ्या आहे असं मला व्यक्तिगत वाटतंय. कारण की जे पाणी वाया चाललंय ह्याच्याकडे बघायला नगरपालिका दुर्लक्ष नाही. आणि नगर उपाध्यक्ष म्हणतात आम्ही पाण्याची भरपूर व्यवस्था केली. ठीक आहे, तुम्ही व्यवस्था चांगली केली, पण हा जो पाणी वाया चाललंय याचा दोषी कोण? त्या दोषीवर नगरपालिकेने तात्काळ कारवाई करावी. याच नळाच्या शेजारीच जर पाहायला गेलं तर एक पाण्याची टाकी देखील आहे, मोठी पाण्याची टाकी आहे गजन. याच टाकीवरती कर्मचारी देखील हा 24 तास असतो असं देखील सांगितलं जाते. मग त्या कर्मचाऱ्याचं या नळाकडे लक्ष नाही का? नगरपालिकेच्या प्रशासनाचा कर्मचाऱ्यावर काही दबाव राहिलेला नाही. इथं एक मोठी टाकी आहे, मोठी टाकीपैकी एक कर्मचारी कंपल्सरी 24 तास असणं आवश्यक आहे. पण इथं कर्मचारी इथं नगरपालिकेचा नाही आहे. तो घरचे काम करतो का अधिक कुणाचे काम करतो हे आम्हाला माहीत नाही. पण आम्ही तिथं जाऊन पाहिलं असताना एकही कर्मचारी तिथं नाही, टाकी बसला. पण त्या टाकीच्या समोरचं इतकं पाणी वाया चाललो, ते कर्मचारी करतो काय? शेवटी करतो काय? का झोपल्याला आहे का कोणी त्याला पाठविलंय का हे सोडलं कोणी? त्या कर्मचाऱ्याला माहित आहे. काय तुम्हाला काय वाटतं याच्यावरती काय उपाययोजना केली पाहिजे? त्याच्यावर उपयोग अशी करायला पाहिजे, त्याला तुट्या बसल्या पाहिजे. ठीक आहे, हिताच्या गोरगरिबाला जर पाणी जर भेटत असतं, कुणी गड्यागावाकडे जाताना कुणी येणारा जाणारा पाणी आहे नगरपालिका, पण इथं पाईपलाईन आहे, पाईपलाईनवर तुटी बसायला पाहिजे, त्या तुटीला नळ पाहिजे, हे नगरपालिकेचे काम आहे. पण हिताला जे कर्मचारी, ह्या कर्मचारी हिताला जो बी कर्मचारी आहे त्याच्यावर साहेबांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे काही ना काही. कारण इथं टाकीवर इथं कुणीच नाही. आम्ही फिरून आलो आतमध्ये, तर तुम्हाला वाटत असेल तुम्हालाही लाईव्ह दाखवतो, तर इथं कोणीही अधिकारी, इथं कोणी कर्मचारी नगर परिषदचा नाही आहे. बघू शकताय ते सामान्य नागरिकांची काय प्रतिक्रिया असणार आहे. तर काय सांगताल, या ठिकाणावरती पाणी असं वायाला जाताना दिसतंय, काय सांगताल? 9-10 दिवस पाणी येत नाही काय असं व्हायला चाललंय. बरं, हे कधीपासून पाणी वायाला चाललेलं असतं? 1-1.5 घंटा झाला असं. मग याच्याकडे लक्ष नाही का कुठल्या कर्मचारी वगैरे कुणी येत नाही का याला बघण्यासाठी? सार्वजनिक नळ आहे, पाणी हे या नळाचं सर्वच लोक येऊन घेऊन जातात. आणि आज जर ह्या नळाची परिस्थिती पाहायला गेलं तर या नळाला तुट्टी देखील नाही. काय सांगताल? कोणत्याच गोष्टीचं नियोजन नाही नगरपालिकेचं इथं. हां, त्यामुळं आम्हाला तर सहन करावं लागतं. काय करणार आम्ही? बरं. नियोजनच नाही इथं कोणत्या गोष्टीचं. पाणी प्यायचं पण 10-10, 15-15 दिवस लागतात आम्हाला. तुटतं पाणी 15 दिवसाला, 10 दिवसाला. आणि हे रोज 2-3 दिवसाला असं जर नियोजन केलं तर 2-3 दिवसाला पाणी भेटेल ना लोकांना सगळ्याला. बघू शकताय, हाच तो नळ आहे ज्या नळातून ताशी हजारो लिटर, लाखो लिटर म्हणलं तरी चालेल पाणी वायाला जाताना आपल्याला दिसून येत आहे. नाळवंडी रोडचा हा कनेक्शन आहे, नाळवंडी रोडचं कनेक्शन आहे. आणि बघू शकता या ठिकाणावरती पाण्याची टाकी देखील, मोठी पाण्याची टाकी आहे. आणि याच पाण्याच्या टाकीच्या शेजारी सार्वजनिक नळ हा काढलेला आहे. त्या नळाला आता सध्याच्या परिस्थितीला जर पाहायला गेलं तर त्या नळाला तुटी देखील नाही, जे की चालू बंद करण्यासाठी या ठिकाणावरती सामान्य नागरिक येतात, पाणी भरून जातात. पण त्यांना या नळाला जर बंद करायचं म्हणलं तर या नळाला तुटी देखील आपल्याला दिसून येत नाही. बघू शकताय लाखो लिटर या ठिकाणावरती पाणी वायाला जाताना दिसून येत आहे. या नळाला कुणी वाली आहे का नाही
हे प्रश्नचिन्ह या ठिकाणावरून निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे. आपल्यासोबत काही सामान्य नागरिक होते, त्यांनी देखील या पाण्यावरती या नळावरती प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत. बघू शकताय नाळवंडी रोडचा हा रोडचे कनेक्शन नळाचं कनेक्शन आहे. बघू शकता या ठिकाणावरती मोठा ढव साचलेला आहे आणि हा ढव काही कुठल्या पावसाचा ढव दिसून येत नाही आपल्याला. बघू शकताय याच नळाच्या शेजारी हा ढव आहे आणि याच नळामधून जे पाणी निघलेलं आहे त्या ह्या ढवामध्ये साचलेलं आपल्याला दिसून येत आहे. बघू शकता या ठिकाणी गरज पडते म्हणून लोकांना आणि इथे लाखो लिटर वाया